फूड कोर्टचं हे मेन प्रवेशद्वार आहे. हे सगळे असे हे स्टॉल्स आहेत. हे वडे आहेत. अच्छा, इकडे 400 ते ही सुरमई फ्राय होत आहे. चिकन बिर्याणी 200 आणि प्रॉन्स बिर्याणी 250. 150ला हे असे मिळते ते गावठी आणि बॉयलर. अच्छा, ही 150ला थाळी. त्या तिथे बघा हा पुरणपोळीचा मांडा. 50 रुपये प्लेट आहे. अच्छा, 50 रुपये प्लेट. अच्छा अच्छा, हा तांबडा रस्सा आहे. पांढरा आहे का? हा पांढरा. अच्छा, हा पांढरा गरम गरम फ्राय केलेले वडे दिसत आहेत. कोल्हापुरी चिकन थाळी, मटन थाळी. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझा कालचा ग्लोबल कोकण फेस्टिवल 2025चा ब्लॉग बघितला असणार. तर फूड जे कोर्ट जे आहे, तर फूड स्टॉल्समधले जे तुम्हाला म्हणजे सगळे स्टॉल्सवरती काय काय पदार्थ आहेत ते सगळे दाखवायचे राहून गेलेले. तर आता आज मी तुम्हाला फूड कोर्टमध्ये कुठले कुठले स्टॉल्स आहेत आणि त्याच्यावरती काय काय पदार्थ आहे ते मी दाखवणार आहे. तर हा ग्लोबल कोकण महोत्सव जो आहे हा 6, 7, 8 आणि 9 ह्या 4 दिवशी आहे आणि याची वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10. तर चला तर बघूया. तर तिथून गेट नंबर 6 आणि आतमध्ये आल्यावरती ह्या साईडला इथे जर बघाल तर ग्लोबल कोकण फेस्टिवल 2025चं मेन गेट आहे. तिथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. कन्झ्युमर प्रोडक्ट्स वगैरेचे सगळे स्टॉल्स आहेत. आणि नंतर मग इथे बघा हे असं सुंदर असं हे फूड फेस्टिवलचं म्हणजे ग्लोबल कोकण फेस्टिवल 2025चं फूड कोर्टचं हे मेन प्रवेशद्वार आहे. तर आतमध्ये आपण जाऊन बघूया आता कुठले कुठले स्टॉल्स आहेत ते. तर त्या गेटने आतमध्ये आले की बघा इथे ह्या साईडला असा हा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी असा हा स्टेज आहे. आणि नंतर मग इथे सगळे असे हे स्टॉल्स आहेत. स्टॉल नंबर 1 पासून असे सगळे पुढे स्टॉल्स आहेत. आणि हा सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी ह्या इथे असं प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी इथे व्यवस्था केलेली आहे. आणि ह्या साईडला पण हे कला संस्कृतीचे सगळे असे हे स्टॉल्स आहेत. तर मित्रांनो, आज शुक्रवार आहे. आज तुम्ही इथे नक्की या कोकण भूमी प्रतिष्ठान आयोजित हा ग्लोबल कोकण फेस्टिवल 2025चा हा फूड कोर्ट आहे. आणि इथे विविध प्रकारचे सगळे स्टॉल्स आहेत म्हणजे मालवणी, त्यानंतर मग कोल्हापुरी, बाकी सर्व स्टॉल्स आहेत. तर तुम्हाला इथे निरनिराळ्या प्रकारचे सगळे फूडचा आस्वाद घ्यायला मिळेल. तर हा सुरुची कॅटरर्सचा हा स्टॉल आहे. हे काय आहे? हां, चिकन. आणि यात काय आहे? हे वडे आहेत. अच्छा, चिकन वडे. फिश. अच्छा, कोंबडी वडेची डिश कशी? फक्त कोंबडी वडे. चिकन थाळी 250 रुपये, सुरमई थाळी 400. ते थाळी नाही विचारत आहे मी, कोंबडी वडे फक्त. वडे हां, 150 रुपये. 150 रुपयाला आहे ते. अच्छा अच्छा. आणि व्हेजमध्ये काय काय आहे तुमच्याकडे? अच्छा अच्छा. हां हां. आणि माशांमध्ये काय आहे? फिशमध्ये सुरमई आणि पापलेट. सुरमई कशी? सुरमई 300 रुपये. हां, सिंगल 300 रुपये. सिंगल 300 रुपयाला आहे. ठीक आहे. ब्राऊन मुंबई. मिसळ पाव आहे. हे काय कोंबडी वडे कसे? डिश कशी? 150. हे 150ला आहे. आणि ह्यात काय आहे? मिसळ आहे. अच्छा, मिसळ पाव कसा आहे? 50 रुपये. 50 रुपये. आणि हे चिकन आहे का? हां, दाखवा. अच्छा, हे चिकन आहे. हे चिकन आहे. चिकन. तर हा साधना किचनचा हा स्टॉल आहे. ही कशी आहे? हां, फिश करी कशी आहे? ही कितीला आहे? कितीला आहे फिश करी? 200 ला एक आहे. अच्छा, आणि खेकड्याचा? इकडे 400 ला एक. अच्छा, आणि कोंबडी वडे कसे आहेत तुमच्याकडे? कोंबडी वडे 300 रुपये. 300 रुपयाला आहे. अच्छा. असं हा साधना ट्रेडिशनल कोळी सी फूडचा हा स्टॉल आहे. इथे बघा हे सगळे असे सगळे हे डिशेस आहेत. पापलेट फ्रायपासून हे सगळं कोलंबी बिर्याणीपर्यंत. इथे हे सगळे मॅरिनेट करून ठेवलेले आहेत. हे बोंबील आणि बाकी सगळे फिशेस आहेत. हे बघा हे प्रॉन्स आहे, टायगर प्रॉन्स. इथे ही सुरमई फ्राय होत आहे आता. आणि या इथे पण हे सगळे पापलेट आणि सुरमई वगैरे मॅरिनेट करून ठेवलेले आहेत. हे काय चिकन बिर्याणी आहे का? कशी आहे ही? चिकन बिर्याणी 200 आणि प्रॉन्स बिर्याणी 250. 250ला आहे. अच्छा अच्छा. हे डिशेस आहेत. मच्छी थाली, चिकन थाली, नंतर मग कोलंबी, लॉलीपॉप आणि बाकी सगळे असे हे डिशेस आहेत.
तर ही कुठली आहे? हे फिश थाली आहे. हां हा असं ताटात देणार. हां हां हे सिंपल आहे. कितीला आहे? हे 350ला आहे. 350ला. हो. आणि आणि ही हे चिकन थाली आहे. हे पण 350ला आहे. 350ला. हो. अच्छा. आणि हे भाकर भात आणि काही एक करीवाली चिकन एक ड्रायवाला. ड्राय चिकन. अच्छा. आणि हे कोंबडी वडे आहेत. हे 150ला आहे. कोंबडी वडे 150ला. 4 पीस. 4 पीस. आणि नाही त्याच्याबरोबर किती येणार? करी नाही देणार. हेच देणार. नाही नुसते वडे. नुसते वडे 150. हां. करी बरोबर देणार तर चिकन करी देणार. हां. त्याच्याबरोबर पीसेस ते 200. ते 200ला आहे. हो. अच्छा. आणि हे प्रॉन्स? प्रॉन्स आहेत. मध्ये प्रॉन्स फ्राय देणार 5 पीस. हां हां 5 पीस 150ला देणार. 5 पीस 150ला हे असे मी तिथे. त्यांचे पण फोटो काढा. हां हां. हे मेन मालकीन हे. अच्छा अच्छा. हां हां हां. सखी महिला बचत गट. अच्छा अच्छा. हां हां. आणि हे सगळे पापलेट आणि सगळं आहे ना? हां, हे हलवा आहे, तो पापलेट आहे, सुरमई, बांगडा. अच्छा अच्छा. हां हां. मग पापलेट कसा आहे हा भरलेला पूर्ण? हे हलवा आहे. हा हलवा हो. कसा आहे तो? 300. 300. आणि पापलेट? पापलेट आहे 200चे आहे. 200चे. अच्छा दोन अच्छा. आहेत. अच्छा अच्छा. हां हां. ठीक. तर हा दादूची खानावळचा हा स्टॉल आहे. इथे बघा ह्या गावठी आणि बॉयलर हे कोंबडे आहेत. तर हे दादूच्या खानावळमध्ये बघा इकडे हे असे क्रॅब्स आहेत, नंतर मग लॉबस्टर्स आहेत, टायगर प्रॉन्स आहेत आणि मॅरिनेट करून ठेवलेले हे सगळे फिशेस आहेत. तर इथे यांच्याकडे बघा हे सगळे असे डिशेस आहेत. कोंबडी वडे कसे? छान होतं. हां 290. 290ला आहे. त्यात किती 4-5 वडे येणार? किती येणार? 4 वडे येणार. अच्छा अच्छा. आणि हे लॉबस्टर वगैरे कशी आहे डिश? ते लॉबस्टरचे 400 रुपये. 400. आणि खेकडा काय? खेकडा मसाला येणार? 2 पीस येणार लॉबस्टर. अच्छा 2 पीस लॉबस्टर 400 रुपये. आणि खेकडा? अच्छा. तर हा निर्मिती गृहोद्योग जळगाव स्पेशलचा हा स्टॉल आहे. इकडे बघा ही मासवडी आहे. मासवडी पीस कसा? अच्छा थाळी अशी. अच्छा ही 150ला थाळी. त्यात भाकरी आणि हे कालवण वगैरे येणार. आणि हे काय? भाजणी थालीपीठ कितीला? 150ला प्लेट आहे, 2 येतात. अच्छा 150ला प्लेट 2. आणि हे आलू पराठा आहे 80 रुपयाला एक नग. अच्छा 80ला बट्टी प्लेट. आहे 100 रुपयाला आहे. अच्छा. डाळ बट्टी. तर इथे बघा हा पुरणपोळीचा मांडा. हे पुरणपोळी कितीला आहे हो? 150 रुपये. 150ला आहे. आणि थाली? थाली कितीला आहे? थाळी 250ला थाळी आहे. त्यात खीर, आमटी, भजे, पापड आहे. अच्छा अच्छा. हां ठीक. हा स्पेशल कोल्हापुरी थालीपीठचा हा स्टॉल आहे. आप्पे चटणी, नंतर मग गावरान पिठलं भाकरी, थालीपीठ वगैरे सगळं. हे कसं आहे? आप्पे चटणी कितीला आहे? 60 रुपये. 60 रुपयाला आहे. आणि हे? पिठलं भाकरी 150 रुपये, 2 भाकऱ्या पिठलं. अच्छा. आणि हे? ते था 100 रुपये उरड्याचं थालीपीठ. अच्छा हुरड्याचं थालीपीठ 100 रुपये. 100 रुपयाला आहे ना. आणि पावाबरोबर काय आहे? मिसळ आहे ना, मिसळ. कोल्हापुरी मिसळ पाव. अच्छा अच्छा. कितीला आहे ती? 80 रुपये. 80 रुपयाला. तर हा मानसी महिला बचत गटचा हा स्टॉल आहे. तिथे काय आहे? मोदक भाकरी मोदक आहे, गहू. भाकरी, नाचण्याचे, तांदळाचे, बाजरीचे. अच्छा अच्छा. आणि हे काय आहे? हे ठेपलं आहे. ठेपला कितीला आहे? मेथी ठेपला कितीला तो? 20 रुपये. 20 रुपये. आणि हे पाव? ते मिसळ? मिसळ पाव नाही, आमच्याकडे जवळा पाव आहे. अच्छा अच्छा. जवळा पाव आणि किमा पाव वगैरे. भाकरी आहेत, हां हां. करंदी आहे, अच्छा. करंदी भाकरी आहे, नाचणीची भाकरी आहे, ज्वारीची भाकरी आहे, तांदळाची भाकरी आहे. किमा पाव कसा आहे तो? किमा पाव 40 रुपये. 40 रुपयाला. तर हा कोल्हापूरचा तडकाचा हा स्टॉल आहे. इथे बघा समोर हे सगळे हे डिशेस असे लावलेले आहेत. आणि या इथे पण हे बघा मटण थाली, चिकन थाली, ठेचा भाकरी, भरलेली वांगी, तांबडा पांढरा रस्सा, सोलकढी, झुणका भाकर वगैरे आहे. हे काय काय जरा दाखवू शकाल का जरा? हे काय आहे? हां चिकन. अच्छा हां. आणि हे मटण. हे मटण आहे. बरोबर. आणि कोंबडी वडे कसे आहे डिश तुमच्याकडे? 250. 250ला आहे. आणि हे काय? हे तांबडा पांढरा असतात. तांबडा पांढरा. हा तांबडा असतो. अच्छा तांबडा. अच्छा अच्छा. हा तांबडा रस्सा आहे. अच्छा. आणि यात काय पांढरा आहे का? हा पांढरा असतो.
अच्छा हा पांढरा रस्सा. स्पेशल पांढरा हा. रस्सा, तांबडा हा. पांढरा रस्सा. हा, परत हा. आहे चिकन थाळी, मटन थाळी. हां हां तांबडा पांढरा रस्सा दोन्ही मिळून 30 रुपये आहे का? नाही एक- एक ग्लास घेतला 30 रुपये. अच्छा थाळीला तुम्हाला पाहिजे तेवढं. अच्छा अच्छा ठीक आहे. तर ही चिकन थाली अशी आहे. तर हा जय अंबे स्वयंसहायता महिला बचत गटचा हा स्टॉल आहे. हा पालघर जिल्ह्यातला स्टॉल आहे. हे काय चिकन आहे का हे? चिकन आहे, व्हेज आहे, अच्छा अच्छा भाकरी. अच्छा कोळंबी रस्सा कसा आहे कोळंबी रस्सा? 50 रुपये प्लेट आहे. अच्छा 50 रुपये प्लेट. अच्छा अच्छा हां. आणि इथे बघा हे फिश फ्राय वगैरे पण आहे पापलेट आहे बांगडा वगैरे पण आहे. तर हा इथे कुल्हाड पिझ्याचा हा स्टॉल आहे. नंतर मग चविष्ट भेळ आणि पाणीपुरीचा हा स्टॉल आहे. इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे भेळ आणि पाणीपुरी आहे. तर हा कोळीकट्टाचा स्टॉल आहे. इथे बघा हे सगळे हे डिशेस आहेत. हे काय आहे? हा हे चिकन चिकन लॉलीपॉप आणि हे आपलं जवळ आहे. जवला आणि हा क्रॅब लॉलीपॉप ना 200 रुपये आणि 500 रुपये हे पापलेट आणि बांगडा 100 रुपये आहे. आणि इथे बघा हे खरवस पण आहे 150 रुपयाला आहे. आणि हे काय? हे ते मच्छीचं कोळंबी असते ना कोळंबी सुकवलेली. हां. त्याच्यातून हे अच्छा कोलंबी सुकवलेली आचार आहे लोणचं आहे. 50 वाला आहे. अच्छा हे 50 वालं आणि हे 200 वालं आहे. हे टेस्टिंगला आहे. अच्छा हे टेस्ट करायसाठी. आणि हे सगळे सुके बोंबील आणि जवला वगैरे आहे ना म्हणजे ते. हां हां अच्छा अच्छा हे 300 रुपयाला आहे. तर असं ह्या कोळीकट्टा स्टॉलवरती हे आहे. तर हा बघा हा कोल्हापुरी फूड स्टॉल आहे. इकडे काय ह्या सगळ्या अशा डिशेस आहेत. इथे बघा आपल्याला हे ताजे आता गरम गरम फ्राय केलेले वडे दिसत आहेत. आणि इकडे हा तांबडा रस्सा आहे. तर ह्या ताई सांगतील आपल्याला इथे काय काय आहे या स्टॉलवरती. आमच्याकडे कोल्हापुरी चिकन थाळी, मटन थाळी, त्याच्यामध्ये कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, चिकन मसाला, राईस, भाकरी असं येणार सगळं. अच्छा अच्छा चिकन थाळीला. मटन हां. थाळीला सेम मटन येणार. अच्छा फिश थाळीमध्ये सुरमई, प्रॉन्स, पापलेट थाळी आहे. अच्छा सगळ्या डिशेसचे रेट्स काय आहेत म्हणजे असे ते चिकन थाळी आमची 300 रुपयाला आहे, मटन थाळी 400ला आहे, हां हां सुरमई थाळी 500ला आहे, पापलेट थाळी 600ला आहे, अच्छा प्रॉन्स थाळी 500 रुपयाला आहे. अच्छा आणि कोल्हापुरी तांबडा पांढरा कसा आहे तो? तो 80 रुपये ग्लास आहे. अच्छा 80 रुपये एक ग्लास. ग्लास. अच्छा एक ग्लास दोन्ही ना म्हणजे हे हां, दोन्ही. एक अच्छा ग्लास 80 रुपये. अच्छा आणि सोलकढी कशी आहे ही? सोलकढी 50 रुपये ग्लास आहे, प्युअर नारळ दुधाची सोलकढी. अच्छा अच्छा हां 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 अच्छा शुद्ध एकदम हे दिसते आहे बरोबर. हां हां तर अजून 3 दिवस बाकी आहेत ना म्हणजे आज उद्या परवा 7, 8, 9. तर ह्या स्टॉलला तुम्ही नक्की भेट करा कोल्हापुरी फूड स्टॉल. ठीक आहे धन्यवाद. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा कोकण भूमी प्रतिष्ठान ग्लोबल कोकण फेस्टिवल 2025 ग्लोबल कोकण महोत्सव 2025चा व्लॉग. हा फूड कोर्टचा जर व्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.